तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला। रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार पाहायला मिळाली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता राहुरी पोटनिवडणूक गोविंद मोकाटे लढणार आहेत। राहुरीत अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे असा सामना रंगणार आहे। दोन आमदार आहेत, एक श्रीरामपूरचे आणि एक नगरचे। त्यामुळे कुठेतरी या तालुक्यातल्या लोकांची घुसमट, या तालुक्यातले प्रश्न वाढत चाललेले आहेत, ते आम्ही त्यांच्या कानावर घातले। म्हणजे निवडणूक लढवतो आम्ही, काय उगाच लढवायची म्हणून विरोधाला विरोध करत नाही। शेवटी ते वारले, आम्हालाही सहानुभूती त्याबद्दल आहे, पण या तालुक्यातले प्रश्न कुठेतरी मार्गी लागले पाहिजे। या संदर्भात आम्ही प्रश्न त्यांना मांडले। या सर्व प्रश्नावरती त्यांनी अत्यंत सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। ती आता मला सर्व आमच्या लोकांशी एकदा बोलू देत, त्यानंतर मी निर्णय जाहीर करेल। त्यांना आज इथे येऊन विनंती केली, विनंती करून हे सांगण्याचा प्रयत्न केला। देवेंद्रजींशी पण त्यांचं बोलणं करून दिलं की आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि ते जे म्हणतील किंवा ज्या पद्धतीने ते या सगळ्या विकासात्मक कामांचं बद्दल विचार करतील, हे महायुतीचं पूर्ण सरकार हे त्यांच्या या सगळ्या मागण्याबद्दल सकारात्मक राहील।